म्हणजे 10वी-12वीचा निकाल लागून आता थोडे दिवस झालेत. ज्यांना मस्त 80-90% मार्क पडलेत, त्यांचं पुढचं प्लॅनिंग आधीच सुरू झालं असेल. पण ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले, त्यांच्या घरी एकदम शांतता असणार. आईला वाईट वाटलं तरी ती दाखवणार नाही, वडील काय बोलणार नाहीत, पण तोंड पाडून बसलेले असणार हे नक्की. आणि सगळ्यांच्या मनात एकच विचार असणार की आता पुढे काय करायचं. हे सगळं आपल्यापैकी कित्येकांनी अनुभवलंय. आपली तयारी चांगली झालेली असते, पेपर चांगला गेलेला असतो, पण अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले की असं वाटतं आता सगळंच संपलं. पण खरंच तसं असतं का? मित्रांनो, 10वी-12वी हा काय आपल्या आयुष्याचा अंतिम टप्पा नाही. उलट आयुष्याच्या रस्त्यावर येणारं ते सगळ्यात पहिलं अवघड वळण आहे असं म्हणता येईल. आणि अवघड वळणाला आपली गाडी हळू झाली तरी चालते, पण तिथं थांबायचं नसतं. हळूच वळण क्रॉस झालं की परत एकदा मस्त स्पीड पकडायचा असतो. त्यामुळेच 10वी-12वीला कमी मार्क पडल्यानंतर पण करिअरमध्ये टॉप गिअर कसा टाकता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तर बोलणारच आहोत की कमी मार्क पडल्यावर काय करायचं, पण ते सगळं खूप जेनेरिक असणार आहे, जे सगळ्यांनाच लागू होईल असं नाही. तुम्हाला तुमच्या स्किलनुसार पुढे कशात करिअर करणं फायद्याचं ठरेल हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही एक ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेणार आहोत. यामध्ये 10वी-12वी नंतरच्या विविध शाखा, अगदी माहिती नसलेले करिअर ऑप्शन्स आणि भविष्यात कशात जास्त संधी मिळेल हे सगळं तुम्हाला एक्सपर्ट सांगतील. तर त्या कार्यशाळेसाठी नोंदणी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा. पहिल्या 100 जणांना मोठा डिस्काउंट देखील मिळणार आहे. तेव्हा काही करा, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल, पण कितीतरी मोठमोठी माणसं जी आपले आयडॉल असतात, त्यांना शाळेमध्ये अतिशय कमी मार्क पडले होते. म्हणजे रिलायन्स सारखी मोठी कंपनी उभारणारे धीरूभाई अंबानी, त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलेलं होतं. सचिन तेंडुलकरची स्टोरी तर सगळ्या दुनियेला माहीत असेल. 10वीमध्ये नापास झालेल्या या क्रिकेटच्या देवाबद्दलचा धडाच नंतर 10वीच्या पुस्तकात आला होता. बॉलिवूड म्हटले तर कितीतरी स्टार्स 10वी-12वीत एकतर नापास झालेत किंवा नंतर त्यांनी शिक्षण सोडूनच दिलं. आणि आज सगळा देश त्यांना ओळखतो. म्हणजे कमी मार्क असण्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही पुढे सक्सेसफुल होणार नाही. पण आपल्याकडे समाजात एक समज झालाय की 10वी-12वीत मार्क कमी पडले तर सगळं संपलं. कारण एक रूट सेट करून ठेवलाय ना. 10वी झाली की सायन्स घ्या, 12वी झाली की नीट जेई द्या, मग इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जावा. आणि हे सगळं न करता थोडा वेगळा मार्ग निवडावा असं कोणी ठरवलं की त्याला मग तुला काही जमतच नाही असा शिक्का मारा. पण हा पॅटर्न नेमका बनवला कोणी हो? फक्त सायन्स घेणारे हुशार असतात का? या प्रश्नांवर म्हणावं तेवढं बोललंच जात नाही. आपल्या मुलांना एका साच्यातील रोबोट बनवताना आपण हे विसरून जातो की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्याची आवड निवड वेगळी असते, समज वेगळी असते, कौशल्य वेगळी असतात आणि क्षमता देखील वेगळ्या असतात. एकाच शर्यतीत सगळ्यांना उभं करणं म्हणजे माशाला झाडावर चढायच्या शर्यतीत नेण्यासारखं आहे. तो हारणार हे फिक्स आहे. पण दबावाखाली तो मासा झाडावर चढला जरी तरी तो तिथे फार काळ टिकणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. परीक्षेत मार्क कमी पडणं म्हणजे खरं तर एवढंच असतं की त्या दिवशी त्या ठराविक विषयामध्ये तुमची कामगिरी थोडी कमी पडली, बस एवढंच. या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या असल्या, तुमचं भविष्य त्यावर ठरत वगैरे असलं तरी ते पूर्णपणे त्यावरच अवलंबून आहे असंही नसतं. त्यामुळे मग आता मूळ मुद्द्यावर येऊया की 10वी-12वीला कोणत्याही कारणामुळे तुम्हाला मार्क कमी पडले असले तर पुढं काय करायचं किंवा मग पुढे करिअरचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग मेडिकलच्या पलीकडे पण एक मोठं जग आहे. तुम्ही जर आर्ट्स घेतलं तर मानसशास्त्र, लॉ, पत्रकारिता, इतिहास, भाषाशास्त्र अशा कितीतरी वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जाऊ शकता. कॉमर्स घेतलं तर CA, CS, MBA, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ई-कॉमर्स अशा सगळ्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. यासोबतच हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग अशा व्होकेशनल कोर्सेसचा पर्यायी आहे. आणि या सगळ्या फील्डमध्ये चांगले पैसे कमावणारी उदाहरणं आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतात. हे सगळं करत करत तुम्ही MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस, तलाठी अशा कितीतरी स्पर्धा परीक्षा देखील देऊ शकता. बरं, या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत असंही नाही. आता सध्या जग एवढ्या वेगानं बदलत आहे की तुमच्या मार्कांपेक्षा तुमच्या स्किललाच जास्त महत्त्व आलंय. AI आल्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रासोबतच बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये देखील पटापट नोकऱ्या जाताना दिसत आहेत. कारण काय? तर स्किल नाही. तुम्ही जे करताय तेच करणारं AI सॉफ्टवेअर आलं की नोकरी गेलीच म्हणून समजा. मग अशा वेळी तुमच्याकडे असे स्किल्स असणं गरजेचं आहे जे एकतर तुम्ही AI करू शकणार नाही किंवा मग तुम्ही ते AI पेक्षाही चांगलं करू शकता. सध्या जगभरात स्किल बेस इकॉनॉमी वाढत चाललेली आहे.
त्यामुळेच आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा प्रश्न हा नाही की मला मार्क किती मिळाले, तर महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मला नक्की काय आवडतं, मी कशात चांगला आहे आणि त्यात पुढे कसं जायचं. या 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली की करिअरचा रस्ता आपोआप सापडतो. इथे मग अडचण ही असते की सगळे पर्याय आहेत ते आपल्याला माहीत असतं, पण नक्की कुठला पर्याय आपल्यासाठी योग्य आहे हेच ठरवता येत नाही. शेजारचे काका एक सांगतात, ओळखीतला कोणीतरी फॅमिली फ्रेंड दुसरंच सांगतो, यूट्यूबवरचे लोक त्यांचे कोर्स विकण्याच्या दृष्टीनेच करिअर मार्गदर्शन करतात आणि या सगळ्या गोंधळात नेमकं काय करायचं हेच कळत नाही. त्यामुळेच मगाशी सांगितलं तसं विशेष भारी तुमच्यासाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वर्कशॉप घेऊन आलाय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आत्ता व्हिडिओ संपायच्या आतच त्यावर क्लिक करून नाव नोंदवून घ्या. शेवटी फक्त एवढंच सांगेल की तुमचं भविष्य हे निकालाचा कागद ठरवत नसतो, तर तुम्हीच ते स्वतः लिहायचं असतं. कमी मार्क म्हणजे सगळं संपलं असं नसतं. उलट नवीन काहीतरी करण्याची किंबहुना तुम्हाला जे आवडतंय ते करण्याची ती एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तर तुमच्याच हातात आहे. बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच व्हिडिओ पाहणाऱ्यांना सगळ्यांनाच मी आवाहन करेल की तुम्हाला जर 10वी-12वीला कमी मार्क होते आणि तुम्ही आता करिअरमध्ये सक्सेसफुल असाल तर कमेंटमध्ये त्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. म्हणजे तुमच्या कमेंट्स बघून आपल्या 10वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांना तरी हुरूप येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.